नमस्कार. आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांना सुखाची, आनंदाची भरभराटी जाओ. जय श्रीराम. आज दिवाळीची मुख्य सुरुवात होत आहे. नरक चतुर्दशी आणि माता महालक्ष्मीचं पूजन म्हणजे लक्ष्मी पूजन आज आपल्याला करायचं आहे. लक्षात घ्या, आजचा दिवस हा सोन्याहून पिवळ्यासारखा दिवस आहे. वर्षातला महाउत्सव म्हणजे दिवाळी उत्सव आहे आणि याची सारखी महत्त्व कोणालाच दिलं गेलं नाही आहे. दिवाळी या दिवशी आपल्याला लहानपणापासून ही गोष्ट सांगितल्यात येईल की लवकर उठा, लवकर उठा, सूर्य उदयाच्या आत आपल्याला स्नान करायचं आहे. अभ्यंग स्नानाचं महत्त्व समजून सांगितलं आहे. तेल उठणं लावून आपण अभ्यंग स्नान करत असतो. त्या पाठीमागची कथा आहे. जर आपण सकाळी उठून स्नान केलं नाही तर आपल्यावरती नरक पडत असतं. मग हे नरक पडणं म्हणजे काय, किंवा हा नरकासूर कोण आहे, हा कुठला असुर आहे, याच्या पाठीमागची आपण कथा जाणून घेऊया. भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आहे. तर हा नरकासूर कोण आहे? रावणाच्या मृत्यूनंतर या नरकासुराचा जन्म पृथ्वीतून झालेला आहे. 16 वर्षापर्यंत सीतेचे पिता जे आहे महाराज जनक यांनी या नरकासुराचा पालन पोषण केलं आणि त्यानंतर या नरकासुरा त्यांनी भगवान विष्णूंकडे सुपूर्द केलं. या नरकासुरा सुपूर्द केल्याच्या नंतर भगवान विष्णूंनी त्याला एक सुंदर राजधानी दिली आणि तिथे हा नरकासूर राज्य करू लागला. अनेक वर्षापर्यंत धर्म आचरण सद्भावनाने राज्य करत असताना, लोकांचे कल्याण करत असताना झालं एका कालांतराने असं की भगवंताच्या कृपा आशीर्वादाने निरंतर सतत्य राज्य करत असताना हा नरकासूर हा असुरी वृत्तीकडे वळू लागला. कंसाचा याच्यासोबत मित्रभाव वाढला. कंस आणि नरकासूर हे मित्रत्व झाले आणि त्यासोबत हे पुढे चालू लागले. त्याने धर्माचं वागणं सोडून अधर्माचं वागणं सुरू केलं. हा नरकासूर जो आहे हा पुढे वाईट कृत्य करायला लागला. अनेक युद्ध त्यांनी केले, अनेक राजांना त्याने पराजित केलं, त्यांच्या स्त्रियांना, त्यांच्या मुलींना त्याने पळवून आणलं आणि मणी पर्वतावर ते त्यांना लपवून ठेवलं, त्यांना बंदीगृहात टाकण्यात आलं. असा हा नरकासूर त्राही सर्वीकडे माजला होता. त्यावेळेस वशिष्ठ ऋषींच्या एका यज्ञामध्ये या नरकासुराने अत्याचार केला, त्या यज्ञाचा विध्वंस केला. तेव्हा वशिष्ठ ऋषींनी याला श्राप दिला की जगाचे पालन करता भगवान विष्णू तुझ्या मृत्यूचं कारण बनतील. आणि ह्या श्रापाबद्दल कालांतराने दुष्कृत्य करत असताना नरकासूर जो आहे हा विद्यमान असताना त्या ठिकाणी नरकासुराचा अत्याचार वाढत होता. आणि कालांतराने झालं असं की भगवान विष्णूंचे अवतार श्रीकृष्ण अवतार जे आहे त्यांनी या नरकासुराचा अंत केला आहे. त्या नरकासुराच्या राजधानीवरती ती अतिशय दुर्लभ अशी राजधानी होती. सर्व बाजूने त्याच्या ज्वाला होत्या, सर्व बाजूंनी ती बंदिस्त होती. अशा या नगरीवरती त्याने आक्रमण केलं आहे आणि आक्रमण केल्याच्या नंतर त्या राजधानीचं त्यांनी विध्वंस केलं. राजधानीला त्यांनी भगवान श्रीकृष्णाने युद्धाने पराजित केलं आणि नरकासुरासोबत युद्ध करून नरकासुराचा अंत त्या ठिकाणी केलेला आहे. भगवंताने नरकासुराचा अंत केल्याच्या नंतर भगवंताच्या अंगावरती रक्ताचे शिंतोडे उडलेले आहे आणि ते रक्त साफ करण्यासाठी भगवंताने तेलाने स्नान केलेलं आहे, आपल्या शरीराला तेल लावलेलं आहे. तेव्हापासून ही प्रथा आपल्याकडे पडलेली आहे की तैलाचं स्नान किंवा तेलाचं स्नान करायचं आहे, उटणे लावायचे आहे आणि सूर्य उदयापूर्वी आपल्याला स्नान करून औक्षण करून मग त्यानंतर आपल्यावरती नरक पडायला टाळायचं आहे. नरकासुराचे वाईट विचार आपल्यामध्ये येऊ नये, नरकासुराची दुष्भावना आपल्यामध्ये येऊ नये यासाठी आपल्याला हे अभ्यंग स्नान महत्त्वाचे सांगितले आहे. लक्षात घ्या. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी बंदिस्त असलेल्या 16,100 म्हणजे 16,100 कन्यांची सुटका केलेली आहे. पण या कन्यांपुढे मोठा विवंचना आहे, मोठा प्रश्न आहे की आम्ही जायचं तर जायचं कुठे, आम्हाला स्वीकार करणार कोण, आमचा पती आमचा स्वीकार करेल का, आमचा पिता आमचा स्वीकार करेल का, तर कोणीही आमचा स्वीकार करणार नाही. मग अशा या जीवनदानाबद्दल उपयोग काय, अशा या सुटकेचा उपयोग काय, मग आपल्याला मृत्यू का नको, अशा गोष्टींची त्यांनी विचार केला. तेव्हा त्यांना मृत्यूपासून पराभूत करण्यासाठी, त्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा देण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी त्या 16,100 कन्यांशी विवाह केलेला आहे. आणि म्हणूनच या 16,100 कन्यांशी विवाह केल्याच्या नंतर भगवंतांवरती आपण म्हणतो की 16,000 कन्यांना त्यांनी पाणी ग्रहण केले किंवा त्यांचा विवाह झाला आहे.
लक्षात घ्या. आपल्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक लोक अशी मिळत असतात किंवा अनेक लोक टिप्पणी करत असतात की भगवान श्रीकृष्णांनी तर 16,000 कन्यांशी विवाह केला आहे, त्यांच्यावरती लांछन लावत असतात. भगवंतांनी जे काही केलं हे धर्मोचित कार्य केलं आहे, त्यांना नवीन जीवन देण्याचं कार्य त्यांनी केलं आहे. म्हणूनच या कार्याच्या प्रित्यर्थ त्यांना आपण असं लांछन देणं बरं नाही. त्यांनी पुनर्जीवित करण्यासारखं संजीवनी दिलेलं आहे, हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण अभ्यंग स्नान करत असतो. त्यामुळेच आपण नरक चतुर्थीच्या दिवशी अभ्यंग स्नान करत असतो. नरक पडू नये म्हणून अशुभ जागेवरती जसं शौचालय वगैरे आहे किंवा स्नानगृह आहे त्या जागेवरती आपण एक दिवा प्रज्वलित करत असतो. त्या दिवाच्या प्रकाशाने तेथील जे नरकाचे जागा आहे, तेथील जे नरकाचं अशुभत्व आहे हे नष्ट व्हायला पाहिजे, त्या पाठीमागचं धारणा असते. त्यानंतर आपण सुंदर असं देवदर्शन करायला जात असतो. नरकासुराच्या ह्या कथेनंतर नरक चतुर्दशीचा महत्त्व मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. त्या दिवशी औक्षणाचं देखील फार महत्त्व सांगितलेलं आहे. नरकासुराच्या त्रासापासून या पृथ्वीचं कल्याण करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना आपण वंदन करत असतो. अजून एक महत्त्वाची माहिती तुम्ही समजून घ्या की नरकासुराचं वध भगवंतांनी केल्याच्या नंतर मुख्यतः दीपावलीची पूर्ण सुरुवात इथे झालेली आहे. आणि ही सुरुवात चालू असताना आपल्याला भगवंताने काय संकेत दिला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. भगवंताचं सांगणं असं आहे की ब्रह्म मुहूर्तावरती स्नान केल्याने तुम्हाला अनेक प्रकारचे रोग, राई, कष्ट, दुःख, चिंता ह्या सगळ्या दूर होत असतात. तुम्हाला अनेक व्याधींपासून सुटका मिळत असते. तुम्हाला ऐश्वर्य, लाभ, कीर्ती, धन, संपत्ती, यश सगळं तुम्हाला प्राप्त होत असतं. म्हणून तुम्ही ब्रह्ममुहूर्ती उठले पाहिजे. ब्रह्ममुहूर्ती तुमचं स्नान झालं पाहिजे. ब्रह्ममुहूर्तावरती तुमच्या घरातल्या देवतांची पूजा झाली पाहिजे. तसेच ब्रह्ममुहूर्तीच तुम्ही देवाच्या दर्शनासाठी जायला हवं. ब्रह्ममुहूर्ती केलेला अभ्यास जो आहे, विद्यार्थी जे काही मंडळी असतात किंवा लहान लहान अभ्यासक असतात, त्यांना लहान लहान मुले असतात जे अभ्यास करत असतात, त्यांच्यासाठी ब्रह्ममुहूर्त उठणं अति शुभ मानलं गेलेलं आहे. अनेक प्रकारचे संशोधन इथे झालेले आहेत. ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचे फायदे जेवढे सांगू तितके कमी आहे आपल्याला. म्हणून हा दिवस विशेष करून ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा आहे. आणि या दिवशीच नव्हे तर वर्षातले 365 दिवस आपण सगळे ब्रह्ममुहूर्तावर उठले पाहिजे. आणि आपल्याला देवधर्म ज्ञान प्राप्त करण्यासाठी, आरोग्य प्राप्त करण्यासाठी आपण कार्य सतत असलं पाहिजे. लक्षात घ्या. नरक चतुर्दशी जो काही दिवस आहे त्या दिवशी आपण जी काही पूजा करत असतो, ज्या काही आपण स्नान करत असतो, त्याने आपल्यावरती अशुद्धी दूर होत असते. आणि ही अशुद्धी दूर झाल्याच्या नंतर शुद्धीची आपल्यावरती प्राप्त होत असते. त्यानंतर मुख्य जो दिवस आहे तो हा लक्ष्मी पूजनेचा दिवस असतो. यावेळेस लक्ष्मी पूजनाचा दिवस हा संध्याकाळी 6 ते 8 हा काळखंड आहे. या दिवशी माता महालक्ष्मीची आपल्याला पूजा करायची असते. लक्ष्मी पूजन हे अमावस्येला येत असतं. 4 अमावस्या आपल्याकडे अतिशय महत्त्वाच्या सांगितल्या गेल्या आहेत. या 4 ज्या अमावस्या आहे ह्या खूप शुभ मानल्या आहेत. आणि यामध्ये लक्ष्मी पूजनाची अमावस्या ज्या आहेत या फार महत्त्वाच्या सांगितल्या आहेत. श्रावणापासून अश्विनी महिन्यापर्यंतच्या अमावस्येला फार महत्त्व दिलं गेलेलं आहे. लक्षात घ्या. अश्विन अमावस्येला लक्ष्मी पूजनाची अमावस्या म्हटली जाते. या दिवशी माता महालक्ष्मीचं पृथ्वीवरती वास असतं आणि ते संपूर्ण पृथ्वीवरती प्रदक्षिणा करत असते, फिरत असते आणि बघत असते की मी कोणाच्या घरामध्ये वास करावा, कोणाच्या घरामध्ये मी यावं, कोणाच्या घरामध्ये मी राहावं, कोणाच्या घरामध्ये मी स्थापित व्हावं, हा प्रश्न मातेसमोर असतो. आणि त्यासाठी माता संशोधन करत असते, शोध करत असते. त्यामुळे त्या दिवशी आपल्या घरामध्ये स्वच्छता असावी. त्या दिवशी आपल्या घरामध्ये नवीन नवीन पदार्थाचं व्यंजन तयार असावं. त्या दिवशी आपल्या मनामध्ये भगवंताची प्राप्ती करण्याचा मार्ग असावा. त्या दिवशी आपल्या कामामध्ये सुयशपणा असावा आणि त्यासोबतच आपल्या कर्तव्याची त्याला जोड हवी असते. लक्षात घ्या. माता महालक्ष्मीचं पूजन जे आहे ते अनादी काळापासून चालू आहे. व्यापारी वर्ग जो आहे हा सुद्धा माता महालक्ष्मीची पूजा करत असतो. मग माता महालक्ष्मीची पूजनाची जी मुहूर्त असतात ते शुभ मुहूर्त, लाभ मुहूर्त, अमृत मुहूर्त असे अनेक प्रकारचे मुहूर्त तिथे आपल्याला दिले गेलेले आहेत. त्या मुहूर्तांमध्ये आपण माता महालक्ष्मीचं पूजन देखील करत असतो. माता महालक्ष्मीचं पूजन करण्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्याला अलक्ष्मीचं विसर्जन करायचं आहे.
हो, आपल्याला अलक्ष्मीचं विसर्जन करायचं आहे. अलक्ष्मी म्हणजे कोण? तर माता महालक्ष्मीची मोठी बहीण. समुद्र मंथनाच्या वेळेस माता महालक्ष्मी समुद्रातून निर्माण झालेली आहे. त्यासोबतच त्यांची माता अलक्ष्मी सुद्धा आलेली आहे. त्यांचीच ती मोठी बहीण आहे. मग अलक्ष्मी म्हणजे काय? तर वाईट मार्गाने आलेला पैसा असो, वाईट मार्गाने धन असो, चोरीचं धन असो, किंवा अनेक प्रकारचे कष्ट, तुम्हाला त्रासणारे कष्ट असो, व्याधी असो, पीडा असो, रोग असो, संकट असो, अनेक प्रकारचे तुम्हाला चिंता असो, विवेचना असो, या सर्वांचं आपल्याला निरसरण करायचं असतं. हे निरसरण केल्याशिवाय आपल्याला लक्ष्मी पूजनाचं फळ मिळत नाही. महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही पंचांगाचं कुठलं पान उघडा किंवा तुम्ही व्यवस्थित लक्ष्मी पूजनाचं महत्त्व जर समजून घेतलं तर तिथे पहिले लिहिलं असतं की अलक्ष्मी विसर्जन, म्हणजे अलक्ष्मीचं विसर्जन तुम्ही करायला हवं आणि मगच तुमच्या घरामध्ये माता महालक्ष्मीची प्राप्ती होत असते. मग हे अलक्ष्मीचं विसर्जन कसं करावं याबद्दल थोडं तुम्ही समजून घ्या. कणकेचा एक दिवा आपल्याला बनवायचा आहे. त्या कणकेच्या दिव्यामध्ये हळद टाकायची आहे. आपल्याला पिवळ्या रंगाचा दिवा बनवायचा आहे. लक्षात ठेवा, माता महालक्ष्मीच्या पूजनाला नियमित तुम्हाला लांब बातीच घ्यायची आहे. लांब बाती त्या दिव्यात टाकायच्या आहे. तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि लक्ष्मी पूजनच्या सुरुवातीला तो दिवा आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. आणि त्यानंतर अलक्ष्मीचं मी विसर्जन करतो, म्हणजे माझ्या वाईट गोष्टींचं मी विसर्जन करतो, माझ्या वाईट कृत्यांचं मी विसर्जन करतो, माझ्या वाईट विचारांचं मी विसर्जन करतो, असं मनामध्ये तुम्ही ठरवून हा जो दिवा आहे हा आपल्या घराच्या बाहेर जाऊन ठेवायचा आहे. त्यानंतर सुचिरभूत तुम्ही हातपाय स्वच्छ धुवायचे आहे. हातपाय स्वच्छ धुतल्याच्या नंतर मात्र तुम्हाला महालक्ष्मीची पूजा आपल्याला करायची आहे. माता महालक्ष्मीची पूजा जी आहे ही विधिवत करायची आहे. जर तुम्हाला माता महालक्ष्मीची पूजा करायची असेल तर तुम्हाला अनेक प्रकारे त्यांची पूजा करता येते. त्यांना केशर चंदन प्रिय आहे, त्यांना अनेक प्रकारची फुलं प्रिय आहे, बिलबद्दल त्यांना बेलाची पानं त्यांना प्रिय आहेत. हे सर्व त्यांचे आवडते आभूषण त्यांना प्रिय आहे. हे सर्व त्यांना आपण अर्पण करून त्यांची मनोभावे पूजा करायची असते. माता महालक्ष्मीची पूजेबद्दल एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. पूजा सुरू असताना तुम्ही आपल्या स्वयंपाकघरामध्ये अपूप म्हणजे अनारसे तयार करायचे आहे. बाकीचं फराळाचं साहित्य तुम्ही अगोदर करून ठेवलं हरकत नाही, परंतु अनारसाचा जो पदार्थ आहे हा माता महालक्ष्मीचा अतिशय प्रिय पदार्थ आहे. त्या दिवशी तुम्ही अनारसे बनवायचे आहे. त्या अनारसाच्या वासाने माता महालक्ष्मी तुमच्या घरामध्ये येणार आहे, लक्षात घ्या. आणि आल्याच्या नंतर माता महालक्ष्मीची विधिवत पूजा आपल्याला करायची आहे. मनोभावे अशी प्रार्थना करायची की माता महालक्ष्मीने माझे सगळे दुःख कष्ट दूर करून सुख संपत्ती आयुष्य माझ्या घरामध्ये विद्यमान व्हायला पाहिजे. तसंच महत्त्वाची गोष्ट अजून एक लक्षात घ्या, लक्ष्मी पूजन करत असताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीचा त्याग करायचा. अक्रोधनैहि म्हणजे आपल्याला क्रोध करायचं नाही आहे. सततम ब्रह्मचारी, ब्रह्मासारखं आपल्याला आचरण करायचं आहे. तसेच आपल्याला क्रोध न करता ब्रह्मासारखं आचरण करत असताना त्यासोबतच ब्रह्मदेवासारखं आचरण करत असताना त्यासोबतच आपल्याला नीतिमान कीर्तिमान माता महालक्ष्मीची पूजा करायची आहे. मनामध्ये हा शुद्ध भाव आपल्या असला पाहिजे. लक्ष्मीची पूजन करत असताना जो कोणी माता महालक्ष्मीची या दिवशी मनोभावी पूजा करेल त्याला सर्व प्रकारचे इच्छित फळ प्राप्त होत असतात, लक्षात घ्या. या दिवशी तुम्ही जर माता महालक्ष्मीची मनोभावे पूजा केली तर येणारं पुढचं वर्ष जे आहे ते तुम्हाला सुखात समृद्धात आयुष्यात जात असतं. तुमचं आयुष्य कीर्तिवान होत असतं. तुम्हाला पद प्रतिष्ठा मान्यता यश मिळत असतं. राजकारणी क्षेत्रातील लोक असतील किंवा व्यापारी वर्गातील लोक असतील त्या सर्वांनी देखील या दिवशीचा लाभ उठवला पाहिजे. या दिवशी तुम्ही माता महालक्ष्मीची पूजा करायला हवी. माता महालक्ष्मी ही धनाची देवता आहे आणि धन तुमच्या घरामध्ये सदैव विद्यमान व्हावं हीच आमची इच्छा असते. लक्ष्मी पूजनाचं विधी करत असताना एक गोष्ट तुम्ही फार महत्त्वाची ती लक्षात घेतली पाहिजे की ईशान्य कोपरा हा फार महत्त्वाचा आहे. ईशान्य कोपरावरती माता महालक्ष्मीचं किंवा कुबेराचं स्थान सांगितलं गेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही जर पूजन केलं असता तुम्हाला त्या अष्टलक्ष्मीची प्राप्ती होत असते. तसेच ती जागा स्वच्छ सुचिरभूत असणं फार गरजेचं आहे. त्या जागेवरती तुम्ही एक कलश स्थापित करणं फार आवश्यक आहे. तिथे तांदळाचं स्वस्तिक बनवून माता महालक्ष्मीची पूजा करायची आहे. मग ज्याच्याकडे माता महालक्ष्मीची मूर्ती असेल त्याने मूर्ती घ्यायची आहे. ज्याच्याकडे सिक्का असेल कॉईन असेल तो कॉईन ठेवायचा असेल. जर तुमच्याकडे मूर्ती सिक्का नसेल
तर त्याच्यासोबतच तुम्ही 1 रुपयाचा कॉईन, 5 रुपयाचा कॉईन, 10 रुपयाचा कॉईन सुद्धा ठेवू शकतात, कारण की ती सुद्धा लक्ष्मीच आहे. त्यांचं पूजन सुद्धा करू शकतात. अनेक लोक प्रश्न विचारतात की उभी असणारी लक्ष्मी घरामध्ये चालते का? तर अजिबात चालत नाही. उभी असलेली लक्ष्मी घरामध्ये कधीही ठेवू नये. घरामध्ये नेहमी बैठक असलेली लक्ष्मी ठेवावी. आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी आहे ही स्थिर लक्ष्मी व्हायला हवी. विधी कार्य पूजामध्ये आम्ही तुम्हाला सांगत असतो की गजलक्ष्मी प्राप्त्यर्थ. गज म्हणजे हत्ती. हत्तीच्या पावलाने तुमच्याकडे लक्ष्मी आली तरी हरकत नाही, तरी चालेल. हत्तीनं यायला वेळ लागत असतो, पण एकदा हत्ती आला तर तो जागेवरती बसत असतो आणि अनेक काळपर्यंत तो उठतच नाही, जागेवरती तो बसून राहिलेला असतो. तर अशी तुमच्या घरी गजलक्ष्मीची प्राप्ती व्हायला पाहिजे, अशी तुमच्याकडे महालक्ष्मीची प्राप्ती व्हायला पाहिजे, अशी तुमच्याकडे वरदलक्ष्मीची प्राप्ती व्हायला पाहिजे, अशी आमची कामना असते. अष्टलक्ष्मी तुम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे, अशी देखील आमची कामना असते. या दिवशीचं विशेष असं सांगू तितकं कमी आहे. या दिवशीला सर्व सणांमध्ये राजा असं म्हटलेलं गेलेलं आहे, कारण की या दिवशी माता महालक्ष्मीची सेवा आपण करत असतो. लक्ष्मी ही चंचला मानली गेली आहे. लक्ष्मी कोणाकडे पटकन टिकत नाही. लक्ष्मीचे अनेक रूप म्हटले गेलेले आहे, परंतु त्या दिवशी जर आपण माता महालक्ष्मीची पूजा केली आहे, त्यांना आपण त्यांचे आवडते पदार्थ अर्पण केले, त्यांची आवडती मिठाई आपण भोग त्यांना दाखवला आहे, त्यांना आपण धने असो, लाह्या असो, बत्तासे असो, याचा नैवेद्य आपण अर्पण केलेला आहे, तर त्या दिवशी माता महालक्ष्मी प्रसन्न होत असते आणि ती आपल्यावरती वरदहस्त ठेवत असते. माता महालक्ष्मी ही समुद्रातून निर्माण झालेली आहे आणि भगवान विष्णूंची पत्नी आहे. भगवान विष्णूंबद्दल सांगू तितकं कमी आहे, माता महालक्ष्मीबद्दल सांगू तितकं कमी आहे. या दिवशी विशेष करून एक बेलाचा प्रयोग मी तुम्हाला सांगतो, तोही तुम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे. बेलाचा प्रयोग आपल्याला करायचा आहे. जर तुमच्याकडे 3 पदार्थ तर तुमच्याकडे बेलाचं एखादं पान असेल तर ते बेलाचं पान तुम्ही घ्यायचं आहे. तर त्या बेलाच्या पानावरती तुम्ही 3 पानांवरती श्रीराम असं नाव लिहायचं आहे. श्रीराम नाव लिहिल्याच्या नंतर त्या बेलाच्या पानाला हिना अत्तर किंवा कुठलंही एखादं सुंदर अत्तर त्या ठिकाणी आपल्याला लावायचं आहे आणि ते बेलाचं पान माता महालक्ष्मीच्या एका वाटीमध्ये बेलाची पानं ठेवायची, अशी 11 बेलाची पानं ठेवायची आहे. त्यांचं वंदन करायची, प्रार्थना करायची आहे, भगवान श्रीरामांचं दर्शन घ्यायचं आहे आणि ते बेलाचे पानं जे आहेत ते एका बाजूला पूजास्थळीची इथे ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी पूजा झाल्याच्या नंतर बाकी सगळं आपण काही उचलून घेतो, पण ती जी बेलाची पानं आहेत ते एखाद्या पिशवीमध्ये आपण टाकून, जिथे आपण धन ठेवतो, जिथे आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी, किंवा लॉकर असेल, तुमची तिजोरी असेल, त्या ठिकाणी तुम्ही ते पिशवी ठेवायची आहे, ज्याने तुमच्या घरामध्ये धनलक्ष्मीची प्राप्ती होत असते. अजून एक महत्त्वाचा उपाय तुम्हाला सांगतो. लक्ष्मी माता ही चंचला आहे, ती कोणाकडे टिकत नाही. अनेक लोकांचे असे प्रश्न असतात की पैसे धन भरपूर कमवतो आम्ही, आमच्याकडे पैसे येतात सगळं चांगले, पण कसे आले आणि कसे चालले गेले हे आम्हाला कळतच नाही, याच्यावरती काहीतरी उपाय आम्हाला तुम्ही सांगा. यावरती आम्ही सांगत असतो की तुमच्या घराचा जो वायव्य कोण आहे त्या ठिकाणी तुम्ही एका चांदीच्या डबीमध्ये तांदूळ भरून ठेवायचे आहे. चांदीच्या डबीमध्ये तुम्हाला तांदूळ ठेवायचे असतात, त्याला अक्षदा असं आपण म्हणतो. न क्षयते इति अक्षदा, म्हणजे अक्षदा आपण तिथे ठेवत असतो. ते जर तुम्ही ठेवलं तर तुमच्या घरामध्ये जी लक्ष्मी माता ही स्थिर लक्ष्मी होत असते. तुमच्या घरातील लक्ष्मीची जी आवक आहे ती सुद्धा वाढत असते आणि त्याबरोबर आलेली लक्ष्मी ही स्थिर लक्ष्मी असते. लक्ष्मी मातेचे 3 प्रकार महत्त्वाचे सांगितले गेलेले आहेत. ते 3 प्रकार कुठले कुठले तर दान, भोग आणि नाश हे 3 प्रकार सांगितले गेले आहे. म्हणून उत्तम प्रकारात दान समजून घ्यायचे आपल्याला, उत्तम प्रकारात भोग समजून घ्यायचे आपल्याला, उत्तम प्रकारात नाश समजून घ्यायचे आपल्याला. लक्षात घ्या की तुम्ही उत्तम प्रकारे जर दान आणि भोग केला तर तुमची लक्ष्मीचा नाश कधीही होत नसतो. म्हणून लक्ष्मीच्या ह्या स्वरूपांचं आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. तसेच एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मला इथे आवर्जून सांगावी वाटते की लक्ष्मी पूजन करत असताना हे नेहमी जोडीनेच पूजन झालं पाहिजे. हो, जोडीनेच पूजन झालं पाहिजे. अनेक लोक म्हणतात की वेळ नाही आहे किंवा स्त्रिया काहीतरी काम करत आहे, छोटे कुटुंब आहे, आता एकत्र कुटुंब पद्धती नाही राहिली आहे, मग मुलांना सांभाळायचं असतं, स्त्रिया निघून जातात, मग
पुरुष मंडळी एकटे बसतात तसं काही करू नका. तुम्ही जोडीने व्यवस्थित पूजा करायला हवी. तुम्ही जोडीने पूजा करायला पाहिजे. लक्ष्मीने लक्ष्मीची पूजा करायला पाहिजे. तुमच्या घरातली लक्ष्मी जी आहे त्या लक्ष्मीने माता महालक्ष्मीची पूजा करणं फार गरजेचं आहे. धन कमवणं जरी पुरुषाचं कर्तव्य असलं तरी ह्या धनाचा खरा सांभाळ ही घरातली लक्ष्मी म्हणजे घरातली स्त्री करत असते. स्त्रियांच्या स्पर्शाने किंवा स्त्रियांच्या वागणुकीमुळे ती जी लक्ष्मी आहे ती द्रव्य स्वरूपातली लक्ष्मी असो, धन स्वरूपातली लक्ष्मी असो, सुवर्ण स्वरूपातली लक्ष्मी असो, अनेक प्रकारची कुठली लक्ष्मी असो, त्यांच्या स्पर्शाने, त्यांच्या ममतेने, त्यांच्या करुणाने त्या लक्ष्मीचा वास सगळीकडे दुर्वळत असतो. ती लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहत असते. म्हणून फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही बाहेर गेलात आणि 10 रुपये सुद्धा तुम्ही जर कमवून आणले असे तर तुमच्या घरातल्या त्या स्त्रीच्या हातात ते 10 रुपये निश्चित द्या. मग ती तुमची आई असो, बहीण असो, पत्नी असो, पुत्री असो, कोणी असो, ती तुमच्या घरातली लक्ष्मी आहे आणि आपल्या लक्ष्मीला ते धन निश्चित दिलं पाहिजे. त्याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची वृद्धी होत असते. एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला अजून सांगू मी इच्छितो. लक्षात घ्या, लक्ष्मीपूजनासारखा दिवस हा वर्षभर तुमच्याकडे येणारच नाही आहे. तुमच्याकडे येणारच नाही. म्हणून हा दिवसाला विशेष महत्त्वाचं असं आहे की तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचणी असतील तर या दूर होण्याचं काम हे करत असतं. धनाची अडचण असेल तर दूर होत असतं. तुमच्या कामाची अडचण दूर होत असतो. त्याबरोबर तुम्हाला शैक्षणिक अडचणी असतील तर दूर होत असत्या. अनेक प्रकारच्या अडचणी यातून दूर होत असतो. कारण की लक्ष्मी फक्त धनच नाही आहे. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही आहे, तर लक्ष्मी म्हणजे यश, कीर्ती, लाभ, उन्नती, पद, प्रतिष्ठा, न्याय या सर्वांची कारक आहे. म्हणून या लक्ष्मीचं पूजन आपण करत असतो. लक्ष्मी पूजन करत असताना आपण अनेक गोष्टी काय काय असाव्यात हे आपण शिकून घेतलेलं आहे. जसं आपण धनत्रयोदशीचं महत्त्व आपण समजून घेतलं, पूजा कशी करावी, त्याच पद्धतीने मी तुम्हाला लक्ष्मी पूजन देखील कसं करावं, आपल्या पद्धतीने ते कसं करता याच्याबद्दल तुम्हाला मी थोडक्यात माहिती समजून सांगितली. लक्ष्मी पूजनच्या दिवशी तुम्ही कोणीही काळे वस्त्र कधीही धारण करू नये. हा फार महत्त्वाचा नियम आहे, लक्षात घ्या. कारण की काळा रंग हा अशुभतेचा प्रतीक मानला गेला हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे. म्हणून काळ्या रंगाच्या दिवशी वस्त्र टाळावे. त्यासोबतच माता महालक्ष्मीला पिवळा रंग असो, लाल रंग असो हा प्रिय आहे. त्या दिवशी त्या वस्तूंचा, त्या रंगाचा आपण प्रयोग करता आला पाहिजे. त्या दिवशी तुमच्या घरामध्ये सुवासित उदबत्ती असो, सुवासित तुम्ही द्रव्य असो किंवा अत्तर वगैरेचा प्रयोग करून तुम्ही घराला दरवळलं पाहिजे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आलेल्या अतिथी असो, तुमच्याकडे तुमचे पाहुणे असो, इष्ट असो, मंडळी असो, यांचं सुद्धा तुम्हाला मन दुखवता कामा नये. यांना सुद्धा तुम्हाला प्रसन्न करावं लागणार, याच्यासाठी तुम्हाला करावं लागणार आहे. महिलांसाठी सुद्धा हा दिवस खूप महत्त्वाचा. या दिवशी जर महिलांनी मनोभावे माता महालक्ष्मीची सेवा केली तर त्यांना महालक्ष्मीची कृपा प्राप्त होत असते. आपल्याला भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांची भेट आपल्या सर्वांना माहितीच आहे की माता महालक्ष्मीच्या कृपा आशीर्वादाने निर्धन सुदामा याच्याकडे हा धनवान होऊन गेलेला आहे. आणि त्याचबरोबरच माता महालक्ष्मीची त्याच्यावरती असीम कृपा ज्याच्यावरती होते तो धनवान झाल्याशिवाय राहत नाही, तो कीर्तिवान झाल्याशिवाय राहत नाही, तो आयुष्यवान झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माता महालक्ष्मीचे पूजन करणं इथे फार महत्त्वाचं आहे. अनेक लोक सांगताना सुद्धा खेद वाटतो, वाईट वाटतं मनाला की अनेक लोक त्या दिवशी जुगारासारखे काही अनधिक कृत्य करतात, जे चुकीचे कृत्य आहे, जे वाईट कृत्य आहे. लक्षात घ्या, त्या दिवशी मी आपल्याला अलक्ष्मीचं विसर्जन करायचं आहे. अलक्ष्मीला घरात नाही आणायचं आहे, माता महालक्ष्मीला घरात आणायचं आहे. शुभ लक्ष्मी जेवढी तुमच्या घरात असेल तितकं तुमचं कीर्ती अजून वाढेल, तुमचं आयुष्य अजून वाढेल, तुमचं धन अजून वाढेल, तुमची पद उन्नती अजून वाढेल, तुमच्या कुळाचा अजून वाढेल. म्हणून तुमच्याकडे शुभ लक्ष्मी असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही हे वाईट कृत्य टाळलीच पाहिजे. ह्या काही वाईट प्रथा तुम्ही बंदच करायला हव्यात आणि चांगल्या प्रथेचं, चांगल्या गोष्टीचं आपल्याला सुरुवात करायला हवी. महत्त्वाची अजून एक गोष्ट लक्षात घ्या की लक्ष्मी पूजन करत असताना आपल्या घरामध्ये जर समजा एखाद्या पाहुणी व्यक्ती मंडळी असेल किंवा एखादी स्त्री असेल तर तिथं सुद्धा आपल्या योग्य सन्मान झाला पाहिजे. ती स्त्रीचा सन्मान करून आपण माता महालक्ष्मीची कृपा प्राप्त करू शकतो. कुमारिकांचं पूजन आपण त्या दिवशी करू शकतो. आपल्या मनाच्या शक्तीप्रमाणे आपण त्यांना वस्त्र अलंकार देऊ शकतो. अमावस्या जरी असली तरी इथे सुवासिनींचं, कुमारिकांचं पूजन करण्याला महत्त्व सांगितलं गेलं आहे. काही भागामध्ये यांचं पूजन केलं जातं. हे आपल्या परंपरेनुसार तुम्ही करू शकतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट, लक्ष्मी पूजन करत असताना
कुठल्याही प्रकारच्या अडचणी तुमच्या कामामध्ये असतील, तुम्हाला द्रव्य धनसंचय करायला अडचण येत असतील, तुम्हाला धनाचा तुटवतो जाणवत असेल तर तुम्ही महालक्ष्मीचं अर्चन, तिथे हिरण्य अर्चन ज्याला आपण म्हणतो ते करू शकतात. मग माता महालक्ष्मीची जी नावं आहे, सहस्त्र नावं, 1000 नावं जे आहे ती आपण वाचून त्याच्यावरती, किंवा ललिता सहस्त्रनामावलीचे 1 सहस्त्र नाव वाचून आपण हिरण्य अर्चन मातेवरती करू शकतो, ज्याने तुमच्या घरावरती माता महालक्ष्मी कृपा राहत असते, माता महालक्ष्मी तुमच्यावरती आशीर्वाद प्राप्त होत असतो. म्हणून हे असं माता महालक्ष्मीचं पूजन, लक्ष्मीपूजनचं महत्त्व जितकं सांगू तुम्हाला तितकं कमी आहे. वाहनांची देखील ज्या दिवशी पूजा केली तरीही चालते, तुमच्या घरातल्या नवीन वस्तूंची पूजा केली तरीही चालते, कारण की ती एक प्रकारची लक्ष्मीच आहे. म्हणून हे पूजन करत असताना मनोभावे आपण माता महालक्ष्मीची पूजा करण्यास हरकत नाही, असं सांगून आजच्या याला समाप्ती होतो. जय माता महालक्ष्मी, जय श्रीराम.